नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी निखिल मोहर्ले, शिल्पनिर्देशक यांत्रिक डिझेल ITI धानोरा येथून। तर प्रश्नार्थी मित्रांनो, आज आपण इनटेक अँड एक्झॉस्ट सिस्टीम, टर्बोचार्जर्स अँड सुपरचार्जर्स मधील एअर फिल्टर हा महत्त्वाचा टॉपिक आपण आज याच्याबद्दल थोडक्यात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। तर प्रश्नार्थी मित्रांनो, टॉपिक शिकत असताना तुम्हाला या सिस्टीमविषयी अत्यंत मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे। त्याकरिता आपण त्या इनटेक आणि एक्झॉस्ट सिस्टीममधील एअर फिल्टर ह्या टॉपिकविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर एअर फिल्टर हा टॉपिक आपल्याला परिचित असलेला टॉपिक आहे। त्या नावामध्ये दिलेला आहे एअर फिल्टर म्हणजे हवा शुद्ध करणारा साधन। हवा शुद्ध करणारा साधन कशासाठी? तर आपल्याला माहीत आहे का इंजिनच्या सिलेंडरमध्ये आपल्याला शुद्ध हवा की दूषित हवा, कोणत्या प्रकारची हवा आपल्याला तिथं पुरवायची आहे, आपल्याला या एअर फिल्टर या टॉपिकमधून आपल्याला कळते। एअर फिल्टर टॉपिक हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्याने आपल्याला इंजिनची इफिशियन्सी चांगल्या प्रकारे मेंटेन करता येते। तर प्रश्नार्थी मित्रांनो, तुम्हाला यातील काही ठराविक नोट्स जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही एक बुक आणि एक पेन तुमच्या हातात असू द्या आणि मी सांगितलेले ते काही तुम्ही शॉर्ट नोट्स तुम्ही आपल्या हस्ताक्षराने तुम्ही क्रिएट करून घ्या। तर चला मग या इनटेक आणि एक्झॉस्ट सिस्टीममधील एअर फिल्टर ह्या टॉपिकविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। तर एअर फिल्टरमध्ये आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शनमध्ये आपण काय शिकू? तर त्यामधील एअर फिल्टरचे पार्ट्स, त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स असतात एअर फिल्टरचे, इम्पॉर्टंट पार्ट्स, सब पार्ट्स, त्यानंतर त्या एअर फिल्टरचे ऑपरेशन, एअर फिल्टरमध्ये कशा प्रकारे तो ऑपरेशन करते, एअर फिल्टरमध्ये कशा प्रकारे क्रिया होते ते जाणून घेणार आहोत। त्यानंतर सर्व्हिस ऑफ एअर फिल्टर म्हणजेच इनटेक अँड एक्झॉस्ट सिस्टीम, इनटेक आणि एक्झॉस्ट सिस्टीममधील सर्व्हिस कशा प्रकारे आपल्याला करावी लागते त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यानंतर टर्बोचार्जर्स कशासाठी उपयोग करतो, कुठं राहते, त्याचा उपयोग काय ते आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर सुपरचार्जर म्हणजे काय, सुपरचार्जर कोठे असते, त्याला इंजिनमध्ये कशासाठी आपण लावतो, त्या थोडक्यात आपण सगळ्या याची माहिती जाणून घेणार आहोत। तर चला मग आपण जाणून घेऊ इनटेक सिस्टीमचे मूलभूत म्हणजे फंडामेंटल्स, गरज। तर आपल्याला माहीत आहे का इंजिनमध्ये एअर फिल्टर आपण कशासाठी लावतो? तर आपल्याला माहीत आहे की इंजिनमध्ये एअर फिल्टर आपण एअरला शुद्ध म्हणजेच प्युअर करण्यासाठी आपण इंजिनमध्ये एअर फिल्टर लावतो। तर एअर फिल्टर लावल्याने काय होते? तर इंजिनला जी काही वातावरणातील दूषित हवा आहे ती दूषित हवेला आपण प्रिव्हेंट म्हणजे रोखून त्याला इंजिनला आपण एक शुद्ध हवा प्रोव्हाइड करतो। तर त्यामध्ये इंजिनचे जे गुड्स ऑपरेशन आहेत ते कशा होईल? तर आपण त्या महत्त्वाचा म्हणजे वातावरणातील शुद्ध हवा आपण इंजिनला पुरवू, त्याने चांगल्या प्रकारे इंजिनमध्ये कंबशन होईल, चांगल्या प्रकारे पॉवर डेव्हलप होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इंजिन इफिशियन्सी देईल। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर आपल्याला माहीत पाहिजे की एअर फिल्टरचं ऑपरेशन कशा प्रकारे आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर त्यामध्ये इनटेक सिस्टीममधील जे मूलभूत घटक असतात ते म्हणजे मेन असतात ते म्हणजे कोणते? तर दोन सोर्स आहेत। सोर्स म्हणजे कोणते सोर्स? तर इंजिन कंटामिनेंट्स म्हणजे बाहेरील जे काही दूषित कण आहेत, दूषित हवा आहे, दूषित जे काही आपल्याला नको असलेले भाग आहेत ते नको असलेले भाग कमी करण्याचं काम कोण करते? तर हा एअर फिल्टर करते। त्याने काय होते? तर इंजिनमधील हीट, फ्रिक्शन हे थोडक्यात कमी होते, बरोबर आहे का नाही? वातावरणातील दूषित हवा जर इंजिनमध्ये जाईल तर काय होईल? त्यामधील धूळ, कचरा, अशुद्ध हवा इंजिनला म्हणजे आत जाईल आणि त्यामध्ये काय होईल? जे काही महत्त्वाचे भाग असतात म्हणजे महागडे भाग असतात त्या महागडे भागमध्ये ऑक्सिडेशनची क्रिया होऊन ते भाग जंगले जातील, बरोबर आहे का नाही? तर ते कोरोजन वगैरे त्या सिस्टममध्ये निर्माण होईल, प्रॉब्लेम निर्माण होईल आणि इनटेक सिस्टीम ही संपूर्ण कोलॅप्स पाहिल। तर इनटेक सिस्टीममधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच एअर फिल्टर। तर एअर फिल्टरचं काम काय? तर वातावरणातील दूषित हवेला शुद्ध करणे आणि शुद्ध हवा इनटेक पोर्टमार्फत इंजिनच्या सिलेंडरमध्ये प्रोव्हाइड करणे, हा झाला एअर फिल्टरचा काम। त्यानंतर पाहू आपण एअर फिल्टरचे प्रकार। एअर फिल्टरचे किती प्रकार आहेत? तर एअर फिल्टरचे दोन प्रकार आहेत। एअर फिल्टरचे दोन प्रकार म्हणजे कोणते? तर एक आहे ड्राय टाईप आणि एक आहे वेट टाईप। तर ड्राय टाईप ह्या एअर फिल्टरमध्ये
ऑइलचा आपण वापर करत नाही, तो निव्वळ त्याच्यामध्ये इलिमेंट्स वापरतो आणि एक बाउल राहते, एक कंटेनर राहते. आणि जो दुसरा प्रकार म्हणजे ऑइल बाथ एअर फिल्टर, त्या ऑइल बाथ एअर फिल्टरमध्ये आपण जो हाऊसिंग असते एअर फिल्टरचा, त्या हाऊसिंगमध्ये ऑइलच्या आपण साठा करून ठेवतो. म्हणजे जेणेकरून जे काही वातावरणातील दूषित कण इंजिनच्या आतमध्ये येण्यासाठी ते जे येतात इंटरनल करतात, तर ते ऑइलमध्ये अडकून जातात आणि त्याने काय होते, चांगल्या प्रकारे शुद्ध हवा होते आणि चांगल्या प्रकारे शुद्ध हवा आपण इंजिनमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. तर त्या एअर फिल्टर वापरल्याने इंजिनमध्ये काय होते, तर पहिला म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे इफिशियन्सी मिळते, चांगल्या प्रकारे फ्लो होते वातावरणातील हवेचा आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्या हवेची जी कॅपॅसिटी आहे ते आपल्याला चांगला मिळू शकते. जसा फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचू शकता इथं, द एअर फिल्टर इज 99% इफिशियन्सी इफ 100 ग्राम. जर आपण 100 ग्रामचा विचार केला तर आपल्याला 99% एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला एअर फिल्टरच्या माध्यमाने हवा आपल्याला मिळू शकते. त्यानंतर जो फ्लो असते, जो फ्लो जो आपण म्हणतो तर आपला जर एअर फिल्टर हा चांगला जर असेल तर आपल्याला जो हवेचा जो फ्लो आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला इंटरनल सरफेसमधून आपल्याला प्रोव्हाइड करता येते. आणि चांगल्या प्रकारे जर एअर फिल्टरची कॅपॅसिटी असेल, चांगल्या प्रकारे मॅक्झिमम अमाऊंट तो जर फिल्टर करत असेल हवेला, तर चांगल्या प्रकारे आपल्याला सुद्धा हवेची कॅपॅसिटीसुद्धा इंजिनच्या सिलेंडरमध्ये आपल्याला मिळू शकते. तर हे झाला म्हणजे एअर फिल्टरचे जे काही महत्त्वाचे भाग आहेत का, तो आपल्याला इफिशियन्सी, फ्लो आणि कॅपॅसिटी हे चांगल्या प्रकारे रेटिंग तो आपल्याला देऊ शकते एअर फिल्टर. त्यानंतर पाहू एअर फिल्टरचे जे काही महत्त्वाचे भाग असतात ते भाग कोणते राहतात. तर पहिला राहते, मोस्ट एअर फिल्टर हॅव आउटर स्क्रीन दॅट प्रोटेक्ट्स द पेपर होल्ड्स इन प्लेस. म्हणजे इंजिनमधील जो काही घाण कचरा जर असेल तर तो चांगल्या प्रकारे जर तुम्हाला अडवायचा असेल तर तुम्ही एअर फिल्टरच्या मदतीने तुम्ही तो चांगल्या प्रकारे अडवू शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला ग्रेटर सरफेस करू शकता, चांगल्या प्रकारे त्याला सील करू शकता, चांगल्या प्रकारे त्याला लिकेज होऊ न देता त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला मेंटेन करू शकता चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असाल की पेपर टाईपचा एअर फिल्टर आपण वापरतो. त्यामध्ये पेपर टाईपचा हा एलिमेंट असते, त्यामध्ये राऊंड शेप राहते. तसं तुम्ही पाहिलं असाल थ्रोटल बॉडी, कार्बोरेटरमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचा फिल्टर लावू शकतो आणि आपल्याला जो फ्यूल फिल्टर आहे तो चांगल्या प्रकारे फ्यूल फिल्टर होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असाल अशा प्रकारचा पेपर टाईप एलिमेंट असते, पेपर टाईप एअर फिल्टर. आणि त्याच्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे त्याच्यातून आपल्याला हवा प्रोव्हाइड करता येते. ओके. त्यानंतर त्याची असाइनमेंट वगैरे तुम्ही लिहून शकता, असाइनमेंट लिहून घ्या आणि त्याचा चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. अशा प्रकारे तो हा एअर फिल्टर आहे. एअर फिल्टरचे पार्ट्स आहेत, वरचा भाग आणि मेन जो भाग असतो इलिमेंट्स आणि एअर क्लिनर हाऊसिंग, अशा 3 भागामध्ये हा एअर फिल्टर डिवाईड केलेला असतो. याचा एलिमेंटचा हा महत्त्वाचा भाग आहे, जो त्यामध्ये मुख्य जो कचरा आहे, जो घाण आहे, तो इथं अडून राहतो. ओके. तर हे तुम्हाला PPT तुम्हाला मी शेअर करेन. त्या PPTच्या आधाराने तुम्हाला जे काही नोट्स तुम्हाला पाहिजे आहेत एअर फिल्टरच्या माध्यमामध्ये ते तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. हे असाइनमेंट आहे, असाइनमेंट लिहून घ्या. असाइनमेंटमध्ये तुम्हाला एअर फिल्टर म्हणजे काय, एअर फिल्टरचे प्रकार, एअर फिल्टरचे मुख्य घटक कोणते आहेत किंवा मुख्य काम कोणते आहे, तुम्ही असाइनमेंट याच्यामध्ये लिहू शकता. आणि तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला एक होमवर्क किंवा असाइनमेंट म्हणजे तुम्हाला तुमच्या आजूबाजूमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे एअर फिल्टर वापरत आहेत त्याची माहिती थोडक्यात तुम्ही घेऊ शकता. ओके.